सोलापूर शहरातील सैफूल परिसरातील सांडपाणी रस्त्यावर आलंय। ड्रेनेज चोकअपमुळे सांडपाणी रस्त्यावर आलेलं आहे सैफूल भागात। त्यामुळे 4 ते 5 फूट हे ड्रेनेजचं पाणी साचलं। परिसरात मात्र दुर्गंधी पसरली आहे, त्यामुळे नागरिक देखील त्रस्त झाले। स्वामी विवेकानंद नगर भाग 2 मध्ये हे सगळं पाणी 7-8 फूट खाली बी थांबलंय, वर डांबरीवर बी थांबलंय। यायचं जायचं अजून ते शाळकन मुली सुद्धा जाता येता त्यांना त्रास होऊ शकते। ते पाणी सुद्धा किडे येतं, घाण आहेत। मग अजून किती बी सांगितलं तर महानगरपालिकेला 2-3 सांगितलं तर बी त्यांनी दाद घेतला नाही। ह्याचा पुढं दुर्दशा मग पुढं लई होणार आहे। ह्या 2-3 दिवसापासून जो पाऊस पडतोय ना, त्याच्यामुळे पावसाचं पाणी सुद्धा आहे आणि ड्रेनेजचं जे चोकअप झालेलं आहे ते ड्रेनेजमधनं सुद्धा पाणी घाण पाणी येत आहे। त्यामुळे किडे वगैरे भरपूर येत आहेत, सगळ्यांनाच त्रास होत आहे। हे एवढं घाण पाणी आणि इतकं घाण वास येत आहे ना, आम्ही राहायचं कसं सांगा इथं। आता 2-3 दिवस झालं सारखं आम्ही महानगरपालिकेत सुद्धा फोन करतो, येतात पाहतात जातात। आम्ही JCP पाठवलं, हे पाठवलं म्हणतात। तिथे एक बांध आहे, त्या पावसाच्या पाण्यामुळे ते बांध तुटलंय। ते जरी बांध घालून दिलं तरी हे पावसाचं पाणी जरा कमी होईल, आम्ही त्या त्रासातनं जरा मुक्त होऊ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।